वापरतीये ना, हे पाणी वापरतीये. आता याच्यात कोणी कचरा टाकू लागला आणून कुठून काय. आम्हाला प्यायला 8 दिवसात नळाचं पाणी येते मॅडम. 8 दिवसात एकदा पाणी येते नळाच्या. आम्हाला वापरायला पाणी आम्ही हेच वापरत होते पहिले. हे विहिरीचं पाणी वापरतो. कुठे आहे विहीर? ठीक आहे, बाजूलाच आहे. अच्छा. तुम्हाला नेऊन टाकली चला ना. हा, तिथून पाणी विहिरीचे हाल जाऊन पाहा तुम्ही. इथे माझ्या मागे लिहिलंय, वाहने सावकाश चालवा, चौकाचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे. सध्या मी आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये. छत्रपती संभाजीनगर शहर एकीकडे शेंद्र असेल किंवा वाळूज असेल, या शहराच्या भागांमध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि या भागामध्ये तिथल्या सामान्यांचे काही प्रश्नही आहेत, जसं की पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, आणखी बरेच मुद्दे आहेत. पण या बऱ्याचशा मुद्द्यांकडे कानाडोळा केला जातोय, ते म्हणजे कारण सांगून निधी उपलब्ध होत नाहीये. पण सध्या शहरातल्या चौकांमध्ये पुतळ्यांच्या सुशोभीकरणाचं काम चालू आहे. जुने पुतळे काढून नव्या पुतळे बसवण्याचं काम चालू आहे आणि या कामासाठी शेकडो कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. म्हणजे शहरातील चौकांचं सुशोभीकरण करणं हे सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा महत्त्वाचं आहे असं इथल्या नेत्यांना वाटतंय का? किंवा यावरतीच इथल्या सामान्यांचे काय मुद्दे आहेत, त्यांच्या काय समस्या आहेत, हे जाणून घेऊयात इथल्या सामान्यांकडून. तर याच मुद्द्याला धरून सध्या मी आहे छत्रपती संभाजीनगर मधील काही गल्लींमध्ये, काही सामान्य नागरिकांच्या वस्त्यांमध्ये. तर इथल्या सामान्यांचे काय मुद्दे आहेत, काय त्यांच्या समस्या आहेत, काय अडचणी आहेत, ते जाणून घेऊयात अगदी त्यांच्या थेट गल्ल्यांमधून, त्यांच्या वस्त्यांमधून. मावशी नमस्कार, कसं काय चाललंय? कशा आहात तुम्ही? चांगलं आहे. अच्छा, आवडलं सगळं काम वगैरे? सगळं व्यवस्थित आहे? पाणी वगैरे कसं आहे इकडे? पाणी येतं रातचं 12-1ला. 12-1ला येतं. आणि किती दिवसातून येतं? 6 दिवसातून. पुरतं का पाणी? पुरावंच लागत. 8 दिवसातून पाणी येतं. अच्छा, पुरतं की नाही पुरतं मग ते? कुठं पुरतंय? अच्छा, मग तुम्हाला काही म्हणजे पाण्यासाठी तुम्ही काही हे ऍप्लिकेशन दिले? काही नाही दिलं? काही नाही देत. अच्छा, मग तुम्हाला काही सांगितण्यात आलं की पाण्याची काहीतरी व्यवस्था होईल, त्याच्यावरती काम होईल, असं काही सांगण्यात नाही आलेलं आहे? तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे इथं? सोय पाहिजे ना रोडाची. काय काय अजून समस्या आहेत? म्हणजे पाण्याची आहे, आणखी मग दुसरं काय? सगळं व्यवस्थित आहे? अच्छा, म्हणजे इकडं कचऱ्याचा समस्या असतील? कचऱ्याची समस्या. अच्छा, काय होतंय मग? घंटा गाडी येते का? हा, येते घंटा गाडी. अच्छा, तर मग पाण्याचाच तेवढा प्रश्न आहे, तो सोडवायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? तर आपण जाणून घेतलं की 6 ते 7 दिवसांमध्ये इथं पाणी येतं आणि 6 ते 7 दिवस हे पाणी पुरवावं लागतं. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तर मावशी काय चाललंय? काय नाही, मजाच आहे. काम वगैरे आवरलं? स्वयंपाक? हो, आवडलं. स्वयंपाक येत ना सुना करायला, आम्ही नाही करत स्वयंपाक. अच्छा, तुम्ही करत नाही? नाही. तर मग कसं आहे पाणी वगैरे? पाणी आम्हाला 8 दिवसाला येतं. रातच्या 12-1ला येतं, सकाळपर्यंत 7-5 वाजत येत पाणी भरायला. रात्री 12-1ला आले, तुम्हाला कसं समजतं पाणी? हा, मग नंतर विहिरीचं पाणी आणतो ना. 8 दिवस पाणी नाही आलं तर. विहिरीचं पाणी कसं आणता तुम्ही? हाताने आणतो, जातो खाली उतरून हांड्यानं आणतो. म्हणजे तुम्हाला चालत जाऊन उचलून आणावं लागतं तिथून? विहिरीमध्ये उतरून. किती लांब आहे इथून विहीर? ते खंबे घराच्या बाजूला हे आहे. तर इथं अजून काही महिला नागरिक आहेत, तर त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. उन्हाळ्यात पाणी नसतंय आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही हे विहिरीचं पाणी वापरतो. कुठे आहे विहीर? ठीक आहे, बाजूलाच आहे. अच्छा, तुम्हाला नेऊन टाकली चला ना. तिथून पाणी विहिरीचे हाल जाऊन पाहा तुम्ही. चला ना, चला. तर चला मावशी, तुम्ही चला. हा, तर इथल्या महिला नागरिकांचं म्हणणं आहे की इथे 6 ते 8 दिवसांमधून इथं पाणी येत असतं आणि पाणी पुरलं नाही तर त्यांना इथल्या विहिरीतून उतरून तिथून पाणी आणावं लागतं. तर आपण जाणून घेऊया त्या विहिरीची काय अवस्था आहे आणि काय समस्यांमधून, काय संकटांमधून हे पाणी त्यांना आणावं लागतं. म्हणजे आज आपण इतका विकास करतोय, शहरातल्या सुशोभीकरणासाठी, पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी शेकडो कोटींचा निधी इथं दिला जातोय, पण इथल्याच महिलांना पाण्यासाठी ही कसरत करावी लागते. तर चला, कुठे विहीर? कितवीला आहे बाळ तू? अच्छा, कुठल्या शाळेत जातो तू? अच्छा, इथलं पाणी आणलं जातं? कुठून? अरे बापरे. तर आपण पाहू शकता हे पाणी कशासाठी वापरलं जातं?
वापरासाठी कपडे धुण्यासाठी हे पाणी वापरलं जातं. म्हणजे अगदी धक्कादायक अवस्था आहे ही. कॅमेरा जरा इकडे फिरवा. हे आपण पाहू शकता की इतकी बिकट अवस्था आहे. म्हणजे हे इतकं धक्कादायक आहे की या पाण्याचा वापर हा वापरासाठी केला जातोय. महिला नागरिक इथलं पाणी वापरतायत. यामध्ये इतका कचरा आहे, त्याचप्रमाणे इतकं अशुद्ध पाणी हे वापरासाठी वापरलं जात आहे. त्यामुळे पाणी जाते त्याच्यात सगळं ड्रेनेजचं पाणी. आणि हे तुम्ही कशासाठी वापरता? धुण्या धाण्यासाठी धुण्या वापरायला. ही पूर्ण झोपडपट्टी त्याच्यावर पाण्यावर. ही पूर्ण जी वस्ती आहे ती या पाण्यावरती वापरली जाते. इकडे जरा परिस्थिती दाखवा. आम्ही किती वेळ कंप्लेंट आणि किती वर्षांपासून वापरताय? आम्ही भरपूर दिवस झाले वापरायला पाणी. आम्हाला ही विहीर आहे ना स्वच्छ पाहिजे, कारण हे पूर्ण बस्ती आहे ना हे पाणी वापरतीये. आता याच्यात कोणी कचरा टाकू लागला आणून कुठून काय आणि याला साफ केलं. महानगरपालिकेला काही अर्ज हो वगैरे दिले ते आमचे काही ऐकायला नाही. एकदाही स्वच्छ नाही झाली. अच्छा, तर आपण पाहू शकतो इतकी बिकट अवस्था इथली आहे. या पाण्याचा वापर इथले नागरिक करतायत, यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात जात आहे. मच्छर झाले की बस. आम्हाला प्यायला 8 दिवसात नळाचं पाणी येते मॅडम. 8 दिवसात एकदा पाणी येते नळाच्या. आम्हाला वापरायला पाणी आम्ही हेच वापरत होते पहिले, बाथरूमला, धुण्याला, भांड्याला सगळं. आणि पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे? पिण्याचे पाणी आम्हाला 8 दिवसात एकदा येते. हा, ते बी रात्री येते 2 ला 3 ला. रात्री 2 ला. हा. आणि जर एखाद्या वेळेस ते तुम्ही नाही नसाल त्यावेळी तर काय मग आम्हाला पाणीच नाही राहत ना. मग 8 दिवस आम्हाला पाणीच नाही राहत 8 दिवस. तर मग आपण पाहतोय की आपले जे नेते आहेत, काही महिन्यांमध्ये आपली महानगरपालिकेची निवडणूक येते. तर अशा वेळी आपल्या शहरातील वस्त्यांमध्ये जर ही अवस्था असेल आणि या वास्तविक मुद्द्यांसाठी हा पैसा खर्च केला नसेल आणि या वास्तविक मुद्द्यांसाठी जर निधीची कमतरता असेल आणि शहरातल्या पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी शेकडो कोटींचा निधी दिला जात असेल तर हा नक्कीच चिंतेचा आणि गंभीर मुद्दा आहे. तर ही आपण पाहिलं की शहरातल्या सामान्य नागरिकांची ही परिस्थिती आहे. शहरातील नेत्यांना फक्त सुशोभीकरणाकडे लक्ष देऊन सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध होतो, मात्र सामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी यांच्याकडे निधी उपलब्ध नाहीये. मग हा विकास फक्त पोकळ आहे का? हा विकास फक्त सुशोभीकरणासाठी आहे का? हाच प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बिलाल अन्सारी सोबत मी सृष्टी पाटील, अपडेट MH, छत्रपती संभाजीनगर.